औचित्यवाडी. सुगंधा, काय हो? आज बिर्याणीचं बेत आहे का काय तुझ्या घरी? नाही हो, त्याच्यामध्ये ना लय असा वाळलेला लसूण होता, तो काढलाच. मिळाल्याला लसूण म्हण, वाळल्याला हा कुठं? तेच. अहो मी मुंबईला गेली होती ना, तिकडच्या बाया तशाच बोलायच्या, मला तशीच सवय लागली. दरचे गावाकडे असल्या आणि बोलत जा ना सुगंधा तू. असं कस काय? माझा नवरा तिकडे राहतो, मग तिकडची पण सवय पाहिजे का नाही मला? बरं जाऊ दे, तुला काय माहित झालं का? कशाचं? म्हणजे आनंदाच्या बातम्या तुला अजिबात माहित होत नाही का? गावातल्या कोणत्याच गोष्टी मला माहित होत नाही, कारण मी लोकांना विचारायला जात नाही. हा, चांगल्या वाईट गोष्टी बऱ्या टपक्यास कानावर येतात तुया. तुम्ही सांगायला आले का मला काही? हा, आपले डेपुटी नाहीत का, हा, तिनं डायरेक्ट ठार गाडी घेऊन राहिले. ठार डेपुटी थार गाडी घेत आहेत, लय मोठी गोष्ट आहे काय? अहो, गावातल्या लोकांचा एवढा पैसा खाल्ला म्हटलं थार काय, ते हे घेतील, फॉर्च्युनर घेतील. फॉर्च्युनर नाही घेणार, मग? ठार गाडी कालच बुकिंग करून आलीत. बर, तुला माहित नाही, डेपुटी सारखा आहे ना गावात माणूस नाही. नका सांगू मला. मी तुम्हाला सांगितलं ना, गावातल्या लोकांचे पैसे खाल्लेले, ठार काय ते फॉर्च्युनर घेतील म्हणून. काय भूषण सांगायला आले होते तुम्ही मला इथं? काय भूषण म्हणजे चांगल्या सोन्यासारख्या माणसावर शितडे नको उडूस. ते कुणाचे पैसे खातेत का, आख्या गावाचे खातेत का? उलट गावाला वाटीत येत. मला कधी मध्ये 500 रुपये देत असतात 90ला. हो बस करा हो, पुरा त्या डेपुटीचे चमचे झालेले तुम्ही. तुम्हाला माहिती का, त्या दिवशी मला सदाभाऊ सांगत होते, काय? ते म्हणे रस्त्याचं काम चालू होतं, 1.5 कोटी मंजूर होऊन आले वरतून. तो काय कॉन्ट्रॅक्टदार आहे ना, त्याच्यासोबत बोलून काही 1.25 कोटीत रस्ता केला, 25-30 लाख खिशामध्ये. अजून 2-3 रस्ते केला का डेपुटी थार आणि फॉर्च्युनर काय विमान घेतील, त्या तोडून जातील आणि तुम्हाला ठेवतीलच सायकलचे पंक्चर काढायला. कोण साधा भाऊ म्हणले होय? आणि तू विश्वास कोणावरती होती? साधा भाऊवर. आपला नाही भाऊ विश्वास. डेपुटी रेल माणूस आहे. सदाभाऊच्या वाड्यात मी राहते, त्याच्यामुळे मला सदाभाऊ सांगितलेलं खरंच पटणार आहे. पटू दे मग तुला चांगलं बातमी सांगायला आलं, तुला कधी पाठणार? सांगायला जायची गरज नाही, मी काय विचारायला आलते का? हाडे हाड ना हे कुताडे बी कुठं नेतात काय माहित गावात. मग कट अरे डेपुटीला सांगितले कुत्रे घरची गाडी आण म्हणा, कुठे कुत्रे घाण करतात. ती जाऊ दे मरुदी श्याम्या. मला सुगंधा सांगत होती डेपुटीने पैसे खाल्लेत म्हणून. येड लागलं काय? याड लागलं का म्हणजे तू खालचा नाही का, खालच्या आळीतला तो रस्ता आणला होता 1.5 कोटीचा मंजूर करून. आता आपणच बसलो तो प्रश्न तेव्हा आता मंजूर झाला देऊ. हा, तेव्हा मंजूर झाला, पण त्यांनी ठरलं होतं कॉन्ट्रॅक्टदारासोबत की 2% मला आणि 2% म्हणल्यावर सुगंधा म्हणली डायरेक्ट 20 लाख रुपये आले असते त्यांना. झाला असं राव, असं बी काय सांगता येते. आणि खुशाल उभं राहून करून घेत होते. असं हाय, खरंच होय. आईला म्हणजे पण तुला कोण म्हणलं सुगंधा? सुगंधा तिला काय माहित त्यातलं? तिला काय माहित म्हणजे आपले साधा भाऊ नाहीत का, आपले नाही आपण विरोध होते. साधा भाऊ नाहीत का, साधा भाऊ त्यांनी सांगितलं तिला. असं राव मग हा, विरोध आतली गोष्ट येड्या आपल्या कोण सांगत आहे? कोण नाही सांगत भाऊ, तरी म्हणलं डेपुटी कमवून गाडी आणून राहिली. मला खात्री करावं लागेल एकदा. सुगंधाकडे जाऊ आपण, तिला विचारू नेमकं काय ती. चल विचार. मी आताच आलोय, सांगायचं नाही तुला सांग. चल ना, त्याला काय होतंय. मी अलीकडे थांब. तू तसं कर, मग तू अलीकडे थांब, मी विचारून घेत तिला आणि बघू मग काय करायचं. आपण काय नुसतं झेलपट्या घालायच्या काय राव? चल आपल्याला बी काहीतरी वाटा आला पाहिजे ना. उपोषणाला आपण बसायचं ते करायचं. ही कोणती पद्धत आहे? तिला विचारू आपण, म्हणजे विषयच नाही राहायचं. तुला सांग विचारू म्हणजे समोरूनच आले हो. तू काय बोल. काही नाही, तुझ्याच घरी चाललो होतो. का बरं? ते डेप्युटी थार घ्यायचं चाललंय ना. हा, मग आताच मी काय करू? नाही नाही, तू काय करू नये, पण जालू मला म्हणलं ते खरं आहे का? ते पैसे सांगितलं का? अरे आता आपण गावातले आहेत, आपल्याला माहित झालं पाहिजे ना काय चाललंय. शामराव, पण तुम्ही सगळ्या गावात नका सांगत फिरू. आपल्याला माहित झालं पाहिजे ना. हो, तुम्हाला माहिती का, जे मी तुम्हाला सांगितलं ते एकदम खरंय. डेप्युटीने 20 लाख रुपये खाल्ले. हळू ना जरा, गावातले लोक ऐकतील ना. तुम्हाला कळतं का काही? एवढं मोठं पोट तुमचं फुकट नाही झालं, पोटातच काही राहत नाही तुमच्या. 20 लाख रुपये हा, आणि मला सदाभाऊनी सांगितलेली गोष्ट आहे म्हटल्यावर ती चुकीची आणि खोटी असूच शकत नाही. सदाभाऊ म्हणले? मग त्यांनी आवाज का नाही उठवला? त्यांनी बी खाल्ले असते 4-5 लाख रुपये. तुला सांगतो तुम्ही त्याच्यात हात असायला बसल्या बरं का. विरोधी तर असेच असते. तर ते मला बाकीचं माहित नाही. सदाभाऊन सांगितलं का डेप्युटीने एवढे खाल्लेत पण 100%. 100%. अहो तुम्ही चौकशी करा ना, एवढं काय. आपण कोणाला चौकशी करायची? आपण पडलो गावातली साधे माणसं वय, आपल्याला काय कळते? कोण सांगत येड्या बाबड्यांना कोण सांगणार? सांगणार नाही कुणी येड्या तुम्हाला सांगितलं सगळ्या गावातल्या लोकांना सांगू नका, नाही तर ते डेप्युटीला सोडतील आणि सगळे माझ्यातच मला भांडायला येतील. नाही नाही, काय सांगायचं कोण नाही. बरं जाऊ का मी आता? हा ये, आणि तू बोलली म्हणजे तुझ्या शब्दावर आमचे 100% विश्वास आहे. हा, विषयच नाही. ऐकलं ना,
मी झाल्या खरं आहे राव हे. खरं भाऊ 100% खरं. चल डेपुटीकडे. चल हा सोडूच नको मग. सोडूच नको म्हणजे येड लागलं काय एवढं काम करायचं आपण त्यासाठी झाडायचं आणि 20 लाख रुपये. उपोषणला बसलो राव एक दिवस अन्न नाही भेटला आपल्याला मेरू उपाशी. काहीतरी करावंच लागत. चल काहीतरी करावं लागत आहे म्हणजे मी बघतो ना डेपुटीकडं कस काय देत नाही ते. त्याच्यात सगळं कवर होईल. मलाच बोलायला लावतो आता. अरे काय जोडी डेपुटी हा कॅमेरा बशी दे काय. कॅमेरे बसून घेतले भाऊ गावात वाढले चोर चिलट कोणी हिंडत राहत. आता दुपारच्या बाहेर तुम्ही कसे आले असं कोणी चक्कर मारतं. होय पण पहिले होतेच ना. पहिले होते पण पहिले जरा स्पष्ट दिसत नव्हते. समजा टोपीवाला आलाय दिसलाय टोपीवाले तोंड दिसत नव्हतं. आता तो मिशाचा केस सगळं पांढरा दिसत. HD ती होय HD झाल्या पैसा हा पैशाशिवाय नाही होत काम आहे. कसे होते हा पैशाच लागवता भाऊ पैशामुळे तर पाहिजे बारी आली. खरंय खरंय हा मग काय भानगड काही नाही तू बसून घेतो आहे का दरवाजाला. बसायचं ना त्यासाठीच आलो म्हणलं काय दिलंय काम कसं दिलंय काय नाही पावा. नाही नाही, हे खाजगी काम आहे. हे काय ग्रामपंचायतचं काम आहे का द्यायला आपण स्वतः करून घेतलं. अनुदान वगैरे काही नसतं. घराला कशी अनुदान हे काय ग्रामपंचायत कार्यालय आहे का. म्हणजे सोदरला कसं देतात घरावर बसायला. सोलरला देतात कॅमेराला नाहीये. हे आपलं वैयक्तिक आहे. असं आहे होय. आपली सिक्युरिटी आहे ना. मग तुम्ही द्या ना बसून. कोणला तुम्ही अख्या गावाचं उक्त घेतलं काय मी. आमचंच घ्या गावाचं कशाला. आणि तुला काय झालं बसायला माहेर तू आला तू चोराच्या मनात चांदणं हा? झाल्या. चोराच्या मनात चांदणं नाही चांदोबा. चांदू पा चांद तुझ्या पोटात पोट सुळूटला काय मी कॅमेरा बसायला नाही नाही तू काय दिलं बस- करायचं प्रगती व्हावी तुमची आम्ही तुमच्या मागे आलो गतीला. प्रगती रोखू नाही लोकांनी काही चोरून येऊ नये म्हणून हे चाललंय. होय. प्रगती लोक थांबून देतात कॅमेरा नसल्यावर. रस्त्यात सुद्धा कॅमेरा बसायला पाहिजे झाल्या म्हणजे रस्त्यामध्ये जे काही असे घोटाळे होते घबाड खायला जातं त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. 100% कोणत्या किती रस्त्याचं? किती खिशात घातले काय घातले हे दिसलं पाहिजे रे मला हा. camera. कोणत्या मग बघ. रस्त्याचं काय रस्त्याचं कोणचं काय गाभाड. त्या रस्त्याला उपोषणाला आम्ही बसलो हा दिवस उपाशी त्या खडका मार्कात. मग हा? दिवसभर तो जेवण रस्ता मंजूर झाला हम्म. 1.5 कोटीचा काय आणि त्यात तुम्ही 2% 20 लाख रुपये खाल्ले डेपुटी. आणि आमच्यासारख्या गोरगरिबाला तुम्ही साधा चहा विचारला नाही. तू काय माथ्यावर पाळ टाक काय. माथ्यावर तू नाही. एकमेकाचे डोके आणून घेतलेत. अरे नालायका काय संबंध आहे माझा 2% खायचा. ते काम मंजूर करून हा, आणलंय. बरोबर आहे ना येड्या यांचा काही संबंध आहे होऊन देते ती. हा. यांनी त्यांना काम दिलं ना म्हणजे कसं असतं कॉन्ट्रॅक्ट असतात ना ती आणि ज्यांनी भरले का ते ठेकेदाराला मग हे ठरवून घेतात मग ते होऊन 2% देतात. यांनी घेतले नाही त्यांनी आणून दिली. ए तो वाबाड फोडीन तो 2% म्हणला तर गावा करता रात दिवस राबवतोय मी. कोणचा म्हणून घेतोय म्हणून मी उगा काही नको बरोळू. 2.5% घेतले. तू काय शेयाडा झाला काय तू तुम्ही आणि दोन काय नको- त्या पैशाचं काय कशाचं काय त्या रोडचं काय आलं रे आता. ते रोड होऊन गेला आणि का चांगल्यासाठी मी प्रयत्न केले तुम्हाला सांगतो. बरं झालं असलं तर जाऊ द्या काय अडचण नाही. त्या 20 लाख ते 5 लाख रुपये आम्हाला द्या आम्हाला आम्ही काय ते कोणाला अडीच- सांगणार अडीच- नाही. हा, नाही सांगणार जाऊ काय दे काय मग. काय काय 20 लाखातले कोणचे 20 लाख रुपये आले माझ्याकडे. अहो ते 2-2.5% काय आहेत ते द्या आम्हाला राव आमचा बी काही वाटा आहे का नाही खारीचा. चांगलं काम होण्यासाठी पाठपुरावा केलाय वरून त्या लोकांना साहेब लोकांना यायला तर पदर खर्च केला चहा पाण्याला जेवणाला. चांगलं काम व्हा म्हणून येडे झाले काय तुम्ही. बघ पैशासाठी खर्च बी करावा लागत. मग येड आहे का पैशाशिवाय पैसा नाही पैसे नाही काढणार कॉन्ट्रॅक्टदार तसे देत हा. नाही भाऊ सही साहेब, आहे मग. तुम्ही निघता का भोरटा येऊ त्या डेपुटी आपण आपले माणसं आहेत आम्ही तुमच्या वतीचे माणसं आहेत. 2.5 लाख रुपये आम्हाला दिले 15 तुम्हाला राहतील आमचे तोंड गप होतील आम्ही कोणाला म्हणणार नाही गावात इकडचं होणार नाही. हा की रस्त्यात पैसे घालले म्हणून उच्चल्ली पण लावले चाळ्याला आखलीचा पत्त्या नाही माझ्याकडे चालला 20 लाख रुपये. अरे ह्यो पारदर्शक माणूस 1 रुपया घेणार नाही कोणाचा पळा. डेपुटी तुम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही असे म्हणजे बिनबुडाचे असं बोलत नसतो काहीतरी आधार असतो त्याला. जा रे लय बघितले दादा राहिले पळ. पहा बरं का हा जा जा बघ. उद्याच ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला उपोषण, बसणार हा, आणि विरोध- अख्ख्या गावाला जागा करू त्याला आपण. साधा भाऊला आणि त्यांना जागा करून ना साधा भाऊला माहिती सगळं. हा. मग साधा भाऊ करायला लागले हो. हा, हा, हा. कसे विरोधक होते काय ते? लागतात? हा, साधा भाऊला जागा करू ना. मग तुम्हाला जागा केलं का साधा भाऊनी. आम्हाला साधा भाऊन जागा केलं नको असं नसतानी. अरे साधा भाऊला म्हणा विरोध करायचा तर चांगला करा. साधा भाऊला बी माहितीये जरी विरोधक असलं तर पैसे खाणार नाही. चांगलाच हा. विरोध केला 20 लाख रुपये बरं खाल्ले का साधा भाऊच्या बी कानात कोणतरी दुसऱ्याने सांगितलं दिसतंय. साधा भाऊ चांगलं माहितीये माझ्या विरोध करणारला येतं पण ह्यो पट्ट्या अशा विरोधाला जो म्हणणार नाही चांगलं काम करीत राहणार गावाकरता. नुसता वास येत नसतो हा, पाजलं तरच वास वास येत येतो. नसतो. हा हा. तुम्ही ध्यानात ठेवा अजूनही बी मिटून घ्या आपापल्यात नाही तर ना आम्ही आहे ना उद्या बाबा गावात करणार म्हणजे करणार त्यामुळे तुम्ही आपलं गपची जा रे तुला काय करायचं कळ पळ जा. ऐका हा, जा. मिटून घ्या. जा 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 डेपुटी
द्यान राव त्याच्यातले आम्हाला एखादा टक्का. 1% लय होतोय 10 लाख कशाला आपल्याला झाले आपण गोरगरीब माणसं आहे. तुम्हाला सांगतो मी घेतले जरी असले तर तुम्हाला 1 रुपया देणार नाही. घेतले घेतले आता झाल्या 100% खरं आहे आता. 1 रुपया देणार आहे. जा कशी नाही देत आम्ही हा, पाहतो जा, कशी जा. नाही देत आम्ही पाहतो जा, हा. झाले ना, ये, यांना जा सोडायचं जा नाही. कशाला आला रे तू तू आला कशाला? मी हे सांगायला आलो डेपुटी चांगलं तुमच्या हिताच काय? आहे मोकर मला तुमच्या रापाट्याला घाबरू नका गाड्या. अरे जा ना मग कशाला आला? जाणं म्हणजे तुम्हाला चांगलं सांगायला आलो डेपुटी. काय सांगू तू? उपोषणला बसायच्या आधी ना आमच्या दोघांचे तोंड गप करा गाड्या. तोंड गप कर मग बुके आणू काय तोंडवर तुमच्या? बुके नका आणू. मग तुम्ही जी 5 लाख रुपये द्यायची होती ना हा. ती 5 लाखहून नका देऊ. बरं, पण मग? आम्हाला 1-1 लाख काय ना आमच्या घशात घाला. हम्म. जर घशात जर नाही घातलं डेपुटी तुमची सगळी इज्जत जायला बसली. तुम्हाला माहितीये पेपर आउट बिऊट झालं तर किती तुमचा वापट होईना अख्ख्या तुम्हाला महाराष्ट्रात. धमकी देतो काय पेपर आउट झालं माही बांधणी करा धमकी देतो मला तू? धमकी नाही दे चांगलं फायद्याचं सांगतोय डेपुटी. आता उपोषणला बस तुम्हाला पैसे दिल्यानंतर तुम्ही गावाकडे हे करणार नाही कोणाला सांगणार नाही का? कशाला कोणाला सांगू आम्ही गप मरू ना काय करायचं अरे पण आम्हाला मी पैसे त्यातले? खाल्लेच नाही तुम्हाला देऊ कुठून 1 लाख रुपये? कस काय खाल्ले नाही म्हणतात आखे विरोधक म्हणते तुम्ही पैसे खाल्ले. म्हणजे विरोधक म्हणले म्हणून मी पैसे खाल्ले का? मग विरोधक पकडायलाच असते बसलेलीच आहेत ती. आणि अरे ते तेव्हा- आम्हाला हा. सपोर्ट करणार आहेत उपोषणला बसायला माहिती हा का? का विरोधक ना? मग ते म्हणले आम्ही डायरेक्ट मीडियावाले बोलतो आणि मस्त आपण अख्या महाराष्ट्रात यांना आहे ना. आणि तुम्ही तयार झाले उपोषणाला बसायला? आणि मग खऱ्या बाजूनी जाणार ना आम्ही. तुम्ही जर पैसे आमच्या घशात घातले ना आम्ही जी काढा शब्द तिकडे होऊन नाही देणार. सगळी बाजू तुमच्याकडून घेऊ आम्ही दोघं. अरे मग पैसे द्यावे लागतील मला तुम्हाला. मग द्यावं लागतील म्हणजे पण आता पैसे देऊ कधी तुम्हाला कुठे देऊ? आता द्या ना लगेच इथं. आता घरात कोणी कॅश ठेवीत असतं की चालू? पण मला एक सांगा पैसे घेतल्यानंतर तुम्ही कोणाला सांगणार नाहीत ना? कशाला सांगू उलट तुमच्या माग खंबीरपणे ज्याला माहितीये ना एकदा रिशीला पेटला म्हणजे विरोधक तोंड पेटला. बंद करता का तुम्ही 1-1 लाख? एका बुकीत सगळे आवाज बंद करी. बरं चालेल एक काम करतो मी काय आता एवढे पैसे घरी कोणी ठेवीत नाही. मग आता ऑनलाईन जर टाकले तर तुम्ही गुत्ता ऑनलाईन बॉडी कायचे पैसे टाकले विरोधकांनी मध्ये जर मोबाईल तुमचे जर खातं चेक केलं तर दोघांच्या खात्यावर 1-1 लाख रुपये दिसते. हा मी काय करतो बँकेत जातो आणि बँकेतून 2 लाख रुपये कॅश काढतो 1-1 लाखाचे 2 पाकिटं करतो. नाही तर काय करतो 10-10चे बंडल आणतो पैसे बिले दिसतात. हा? तुम्हाला सुट्टी आहे, तुम्हाला वापरायला होते ना आहे की नाही? काही करा पण ते आणा पैसे आणा आम्हाला काळजी द्या. नको करा तुम्ही मा एवढं घेतात सांगा पुढलं जे नियोजन आहे ना ते उपोषणचं सगळं गार करून नाही, टाकतो मी. उपोषणाला शांत कर. मी तुम्हाला थोड्या वेळाने आता बँकेतून 1-1.5 तासात येतोच. तुम्हाला फोन करतो त्या ठिकाणी या कोणाला सांगू नका. पुढे येऊ श्याम्यान तू ये गपचिप. मी सांगतो ना तुम्हाला फोन करून ठिकाण सांगतो आणि श्यामेला गावात बोबाटा करू नका गपचिप या जा. मी इथं बसू का तुम्हाला येऊ नको नको नको, बसू नको इथं नको इथं संशय येईन लोकांना जा. विरोधक लय बॅक करे तुमच्या न याच्यावर असते पालतीवर असते. चालते. जा श्यामेला सांग जा. तुम्ही बी सांगू नका बरं का मी कशाला सांगू आता माई लाज राखायची म्हणल्यावर मला पैसे द्यायचे ना मी काय सांगू. जा 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 जाऊ. जा 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 आणतो हा फोन करतो ये ये. झाले लय वेळ झाला रे का येतो म्हणजे डेपुटी येते तुला एवढी काय घाई काय लगेच जाऊन हे करायचं काय? पण म्हणले ना देतो म्हणून डायरेक्ट तोंड बंद करतो म्हणले. असं 1 ना? लाख रुपये जाऊ दे 1 लाख ते 1 लाख 1 लाख कुठे घेतो चोराची लंगोटी. चोराची लंगोटी म्हणजे माझ्या जीवाला तेवढी लय झाली भाऊ याने बाप जन्मी मी कधी 1 लाख रुपये पाहिले नाही. काय सांगतो हा ना. जाऊ दे येते तेवढीच आपली तारांबळ मिटत. कांती सडली का रे त्यांची लय वास येतोय. वाजता येतोय वर हो असे फोन लावून बघ ना येतात का? फोनच आलाय वाटतं. आलाय हा हा डेपुटी वाट पाहतो इथंच. मग हा हो तुम्ही गेल्यापासून आम्ही इथेच येतो. हा या या लवकर या वाट पाहतोय. कोणाला सांगू नका इकडे इकडे बघून या. बोला बोला कवाय आली डेपुटी या या. वज आहे पैशाचं. 2 लाख रुपये एवढे असते तो काय केलं त्या बँकेवाल्याकडे नव्हते 500 नोटा त्यांनी काही चिल्लर बी दिली. 10चे ठोकळे आणले का? नाही नाही 10चे रोकडे नाही तर काही नोटा आहेत 10-10चे बंडल आहेत. हा आणि मला वाटतं काहीतरी 20-20 हजार चिल्लर दिली त्यांनी. अरे ते द्याय ना एक खड्यात एवढी रक्कम कुठे भेटती? 20,000 चिल्लर. अरे तुम्हाला वरतळ खर्चाला आता तुम्ही धाबे बिवर तुम्हाला 2-3 रुपये कमी पडत येतच. जाऊ दे तुला वरच्या काय खिशात थोडी सकाळच्या बाहेर चाललं का तुला दुकानात बी उपयोगी येईल. आणि याला बी काही नाही काही क्वार्टरला भेटायला चिल्लर लागती. तर मी काय म्हणतोय इथं लय बाहेर आहे आता आतमध्ये तुम्हाला मोजून देतो. हा नाही, चला, मोजून चला, ठेव, मोजून चला, ठेव. चला. मी घेतो ते डेपुटी तो नको, नको, चला मी देऊ धरतो ना. घ्या घ्या डेपुटी आणा आणा आणा
घ्या मोजून तुमच्या हाताने ते 10-20 हजार चिल्लर आहे हा मोजायचे ना घे अयो घे ना पैसे घ्या ना पैसे घ्या पैसे घ्या पैसे घ्या पैसे घ्या पैसे माग पडत पैसे बॅग खाली तुम्ही हाता कमवून इकडे आणून हाता काय आम्हाला सोड ते पैसे नाही त्याच्यात कागद भरून आणलेत म्या अरे हा कोणचे पैसे खाल्ले रे म्या कोणते म्हणजे रस्त्याचे खाल्ले इकडे रस्त्याचे खाल्ले? मागत पडून तुम्हाला म्हणजे अरे चाल मागात पडू दे नाही तर स्वस्तात पडू दे काय खाल्लेच नाही ते करण्याचे डर काय आला आपण दोघं आहेत काय काय तुम्ही काय पुढे घालीन मी पुढे घालीन मी बरं का तुम्ही मला सांगू नका चल अयो काय बाबू श्याम्या काय नाही डेपुटी तुला सांगतो 1 रुपया मी कोणाचा खाल्लेला नाही बरं का हे रक्त आहे ना चांगलं रक्त आहे याला दूषित करू नका जर गावात बोबाटा केला पैसे तर खाल्ले नाहीत आणि जरी तुम्हाला कुठं उपोषणाला बसायचं ना बसा हे भेट नसतो चाल हट चालेल कर नाही त्याला डर कशाला काय कुठं बसायचं बसा उपोषणाला डेपुटी 1 रुपया खात नसतो कोणाचा